नमस्कार. माझ्या माता रमाबाई नगरच्या वार्ड क्रमांक 125 च्या सर्व मित्रमंडळींना मी नंदकुमार राय यांच्यातर्फे मानाचं वंदन पहिलं तुम्हाला करतो. मी सुरुवातीपासून बघतोय राजेश जाधव यांची जी प्रचार फेरी जाते, जिथून पण जाते तिथं तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना देतायत. कोणाच्या भीतीने असो तुम्ही समोर येत नसेल, पण मागून का होईना ते आमचं एक स्लोगन चालतं, ये तो अंदर की बात है, सब हमारे साथ है. ये तो अंदर की बात है. तर बोलायचं कारण एवढंच आहे. अच्छा, पहिलं सर्वांचं मनपूर्वक आभार. ते मी आभार सोडला आणि दुसरं चालू झालो. पहिलं सर्वांचं मनपूर्वक आभार. काही पण असो ना, कोणत्याही मार्गाने का असो ना, बंटी जाधवच्या मागं मी ह्या वार्डातच नाही तरी लोक सपोर्ट करतात. मी लांबून आमच्यासारखे लोक जेव्हा बघतात तर आम्हाला पण असं वाटतं की आम्ही काहीतरी चांगल्या माणसासाठी जातोय, चांगल्या मुलासाठी जातोय, चांगल्या मित्रासाठी जातोय. आज माझं राजकारणामध्ये तर नाही बोलू शकत, समाजकारणामध्ये आणि समाजकारणाच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या ठिकाणी उठणं बसणं असतं, चांगल्या चांगल्या नेत्यांकडे माझं उठणं बसणं असतं. तर मी आजपर्यंत कोणत्या पक्षाच्या हिशोबाने कोणाला सपोर्ट नाही केला. चांगला माणूस असेल मी त्याच्या मागे निघून जातो, मग त्याचा पक्ष बघत नाही. आज बंटी जाधव यांच्याबद्दल बोलताना मला एवढंच बोलायचंय, आज एक मोठं बलाढ्य ताकद समोर एक सामान्य जनते घरचा मुलगा उभा आहे. ही शक्ती, ही जी लढाई जी त्यांनी छेडली आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, समोर हा अमाप पैसा उतरणार आहे त्याला माहिती आहे. त्याच्यातूनही त्याने हिंमत करून बंटी जाधव यांनी तुमच्या भरोश्यावर फक्त आणि फक्त माझ्या मित्रमंडळी आणि इथल्या माईबाप जनतेच्या भरोश्यावर एवढी मोठी मजल मारली आहे. तर त्याला आपण एक भिंत बनून मागे उभं राहिलं पाहिजे, अशी माझी सर्व माझ्या 125 वार्ड क्रमांकाच्या जनतेच्या चरणी प्रार्थना आहे. कोणीच त्याला या लढाईमध्ये एकटं सोडू नका. मी त्याच्यासाठी माझा वार्ड सोडून इथं का आलो? मी दुसऱ्याचं वाईट बोलण्यापेक्षा बंटी किती चांगला ते बोलेल त्याच्यामध्ये मी जास्त टाइम घालवणार आहे. तो हा घाण कसा, त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये मला टाइमपास करायचं पण नाही आणि ते दरवर्षीचं रडणं आहे आपलं. तर माझा मित्र किती चांगला आहे आणि मी त्याला मित्र हक्काने का बोलतो. आज ह्या गरीब मित्राच्या मागे उभं राहण्यापेक्षा एखाद्या पक्षाच्या मागे जाऊन मी 2 झेंडे घेऊन रोज नाचलो असतो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती मला काय फायदा झाला असता. हे बोलायची गरज नाही. परत एकदा बोलतो, ये तो अंदर की बात है, सब हमारे साथ है. मी जर 2 झेंडे दुसऱ्या कोणत्या पक्षाचे आज नाचवले असते माझ्या डोक्यावर तर काय फायदा मला होऊ शकला असता हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यातून पण मी या मित्रासाठी उभा आहे. आणि माझ्यासारखे माझे शशिकांत वर्मा माझ्याच वार्डामधून येतात ते सुद्धा, आणि आमचे डी दादा, असे भरपूर काय मित्र बघतोय मी जे एक दोस्तीमध्ये इथं आलेले आहेत. आणि मला एक आनंद चांगला झाला, येताना मी तृतीयपंथ समाज बघितला, ह्यांचा आशीर्वाद. त्यांनी काळेताईंनी बोलले की लागतो की नाही लागत, तुमचा आशीर्वाद 100% लागतो, हे मला माहिती आहे, मला अनुभव आहे. त्यांच्या समाजाचा मला खूप मोठा अनुभव आहे. मी सुद्धा मानत नव्हतो, आता तो अनुभव शेअर करण्याची जागा नाही. त्यांच्या कार्यक्रमाला जायला तेव्हा तो अनुभव सांगाल. आता मला स्टेजवर चढण्याच्या अगोदर लोकांनी बोलले, इथल्या अगोदरच्या साहेबांनी हे केलं नाही ते केलं नाही. मी तुमच्या वार्डाचा नाही, मी त्याच्यामध्ये बोलू शकत नाही, मला अधिकारच नाही. ती तुमची ताकद आहे, तुम्ही जाऊन कॉलर पकडा बिंदास. माझ्या वार्डात माझ्या नगरसेवकने काय केलं त्याची कॉलर मी पकडण्याची ताकद ठेवतो. तुमच्या वार्डाचं तुम्हालाच बघायचं आहे. फक्त माझ्या मित्राने आतापर्यंत माझ्या लोकांसाठी आणि माझ्या मित्रांमध्ये तो किती चांगला एवढंच मी सांगणार त्याच्याबद्दल. आज तुम्ही बाकीच्या एरियामध्ये जाऊन बघा, जे सामान्य जनतेचे धंदेवाले
तिथले जे लोकल लोक असतात ते तिथं हप्ताखोरीचं कामं करतात, किंवा एखादा नवीन तिथं जाणार तर त्याच्यावर RTI वगैरे मारून त्याला पहिला त्रास द्यायला चालू करणार, मग थोड्या दिवसांनी त्याच्याकडून एक हप्ता बांधून घेणार, मग तो व्यवस्थित आणून त्यांचा हप्ता दिला, मग त्याच्यावर RTI बंद. माझा मित्र RTI भाषा नाही, मी हक्काने बोलतो. आयुष्यामध्ये त्याने कधी कोणत्या एखाद्या गरीबाला धंदेवाल्याने येऊन इकडे आमच्या समोर बोलावा की ह्या ग्रुपने किंवा राजगृहमित्र मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांना त्रास दिलाय. आज त्यांचं सुद्धा रमाबाई नगर असू द्या, कामराज नगर असू द्या, आमचं पंतनगर असू द्या, चांगलं नाव आहे, मित्रमंडळीमध्ये चांगलं वर्चस्व आहे, लोक प्रेम करणारे जास्त आहेत. विभागजन पुढे झालंय पक्षापक्षाचे आपले आपले कामं करण्यामध्ये. त्याच्यातून पण आम्हाला काही लोकांनी काय सर्वांनीच बोलले, दादा येऊ द्या, लास्टला आम्हाला काय दाबायचं आम्हाला माहिती आहे, आम्ही तुमच्या संघात दिसू नाही दिसू, आम्हाला काय दाबायचं आतमध्ये जाऊन आम्हाला माहिती आहे. तर हे सगळ्यांनी गाढ बांधा, कोणी कुणाला इग्नोर करू नका, जे भेटल घ्या, पण शेवटी एक सामान्य घरचा माणूस हा महानगरपालिकेमध्ये जाऊन त्यांच्या खांद्यावर खांदा लावून प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला पाठवायचा आहे. तुमच्या वार्डातून एक पाठवायचा आहे, आमच्या वार्डातून एक जाणार, आपली ताकद एकत्र होणार. आणि जर मी आज त्याच्यासाठी तुमच्याकडे मतदान मागायला आलोय, तर आता उद्या जर त्यांनी तुमचे कामं नाही केले किंवा तुमचं नुकसान झालं, त्याचा जिम्मेदार आम्ही पण आहे, इकडे बसणारे सर्व जिम्मेदार आहे. तुम्ही आम्हाला सुद्धा प्रश्न विचारू शकता, ह्याच्यासाठी तू आला होता. तर माझा मित्र राजेश जाधव उर्फ बंटी जाधव, 14 एप्रिल असू द्या, बाबासाहेबांच्या एकही जयंत्या, मुंबई नावलौकिक होईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते कार्यक्रम या ठिकाणी, या स्पॉटला जिकडे आपण उभे या स्पॉटला एवढ्या मोठ्या लेवलला ते कार्यक्रम होतात. काही आपले जातभेद न्यूजवाले आहेत ते कव्हर करत नाही. जर त्यांनी प्रामाणिकपणे कव्हर केलं तर ह्या कार्यक्रम इंडियामध्ये 1 नंबर असं ते घोषित करू शकतात. एवढ्या मोठे कार्यक्रम हे लोक इथं घेतात. ही पार्शिलिटी आपल्याला आज नाही बघायला भेटत आहे. ही जी जातीची पार्शिलिटी आहे, आपले कार्यक्रमाला कमी टाइम द्यायचा न्यूजमध्ये, बाकीच्यांना मोठा टाइम द्यायचा. आता जर याच ठिकाणी नरेंद्र मोदी येणार असेल तर दिवसभर त्याचं क्लिप चालू राहते. साहेब या हॉटेलमध्ये गेले, साहेब 5 मिनिटात इथे पोहोचतायत, साहेब 2-2 मिनिटात. त्याच ठिकाणी एखादी अँब्युलन्स सिरियस पेशंटला घेऊन जात असेल, त्याच्यावर प्रश्न विचारणे ही मीडिया नाही. आज ह्याच न्यूजमध्ये एवढ्या न्यूज दाबलेल्या आहेत. न्यूजचा हा मुद्दाम विषय काढला मी. न्यूज एवढ्या दाबलेल्या आहेत, अक्षरशः ह्या पक्षांना त्यांच्या नगरसेवकांनी जे त्यांची कालपर्यंत पालखी वाहत होते त्यांनी शिव्या घातल्या, तिकीट नाही भेटले म्हणून. त्याच्या आपल्याला फक्त क्लिप बघायला भेटणार युट्यूबवर, फेसबुकवर, पण न्यूजवर या लोकांनी कधी याची दखल घेतली नाही. या राजकीय पक्षांनी ज्यांना ज्यांना धुडकावून लावले, तिकीट नाही दिल्यात, त्यांची अवस्था भिकाऱ्यासारखी गेली. ज्यांनी आपलं आयुष्य त्या पक्षासाठी लुटवून टाकलं, अशा लोकांना तिकीट नाही दिली. ह्याच वार्डामध्ये रात्री 3 वाजता तिकीट भेटली. लास्ट पर्यंत यांना पण तिकीट लटकवली होती. ही अवस्था बघून मला त्यांच्यावर दया येत नाही.